मित्रांनो, रस्त्याच्या मधोमध बसून रडत असलेली एक महिला आणि तिला बघून आपला गाडीचा वेग कमी करत रस्त्यावरून जाणारे वाहने, असा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे। खरे तर 20 रुपयात 6 ऐवजी फक्त 4 पाणीपुरी दिल्याने ही महिला संतापली आणि तिने रस्त्याच्या मधोमधच धरणे आंदोलन सुरू केले असा दावा केला जात आहे। माध्यमातील वृत्तानुसार हा व्हिडिओ वडोदरातील सूरसागर तलाव परिसरातील आहे। ही महिला रस्त्याच्या कडेला असलेल्या एका पाणीपुरीच्या ठेल्यावर गेली होती। तिथे तिने पाणीपुरी खाल्ली। तिचा आरोप होता की पाणीपुरीवाला 20 रुपयात फक्त 6 पाणीपुरी देतो आहे, मात्र तिला केवळ 4च दिल्या गेल्या। व्हिडिओत दिसतंय की ही महिला न्याय मिळवण्यासाठी रस्त्याच्या अगदी मधोमध धरणे धरून बसली आहे। ती रडताना दिसत आहे। एवढेच नाही तर तिने रडत रडत आपले दुखणेही सांगितले। पाणीपुरीवाला दादागिरी करतोय, तिने त्याला ठेला हटवण्यात यावा असेही म्हटले आहे। मित्रांनो, संबंधित महिलेच्या या कृत्यामुळे वाहतूक खोळंबल्याने पोलीसही घटनास्थळी पोहोचले। त्यांनी कसे तरी महिलेची समजूत काढली आणि तिला रस्त्यावरून हटवले। हा व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे। यावर लोकांच्या विविध प्रकारच्या कमेंट्स देखील येत आहेत। काही लोक महिलेप्रती सहानुभूती व्यक्त करताना दिसत आहेत, तर एक ग्राहक म्हणून तिच्या या कृतीला योग्य ठरवत आहेत, तर काही या महिलेची खोचक टीका करून टिंगलही घेत आहेत। एका जणाने म्हटले आहे, महिलेला खरंच न्याय मिळाला पाहिजे। 20 रुपयात कमीत कमी 6 पाणीपुरी तरी द्यायला पाहिजे। तर अजून एकाने म्हटलेलं आहे, 6 पाणीपुरी तर मिळणार, पण या महिलेने रस्त्यामध्ये धरणे आंदोलन घेऊन लोकांची ट्रॅफिक जाम करून टाकलेली आहे। तर अजून एकाने म्हटलेलं आहे, हे अनोखं आंदोलन बघून मला हसावे की रडावे हे समजत नाही आहे। मित्रांनो, आपल्या काही प्रतिक्रिया असतील या व्हिडिओबद्दल आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, जे मित्र चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्यायचं। मित्रांनो, धन्यवाद।